आणि स्वर्गीय श्री मोहन धारिया या दोघांच्याही प्रयत्नामधून देशाच्या राष्ट्रपतींनी या गावाला भेट दिलेली आहे आणि देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री चंद्रशेखरजी यांनी देखील या गावाला भेट दिलेली आहे आणि वनराईच्या माध्यमातून नेहमीच निसर्गाचं आणि वनांचं रक्षण कसं केलं जाईल, पर्यावरण कसं वाढवता येईल, हा प्रयत्न गावडेवाडीच्या ग्रामस्थांचा नेहमीच त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि म्हणून या रस्त्याची आवश्यकता होती. थोडा विलंब माझ्याकडून झाला, कारण बरेच वर्ष तुम्ही सगळे लोक मागणी करत होते, पण त्याला शेवटी वेळ यावी लागते आणि त्या वेळेप्रमाणे माझी खात्री आहे की हे काम चांगलं होईल. थोडेफार पैसे कमी पडले तर त्याची काय काळजी करू नका. त्याला आणखीन पैसे लागले तरी ते पैसे उपलब्ध करून देण्याची ताकद आपल्याजवळ अजितदादांच्या रूपाने आहे. अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, नियोजन मंत्री आहेत, आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आम्ही सगळे सहकारी आहोत. त्यामुळं आंबेगाव तालुक्यामध्ये काही मागितलं आणि जे शक्य आहे त्याला ते कधीच नाही म्हणत नाही. आणि त्यामुळं हा निधी आपल्याला मिळाला आणि त्याच्या माध्यमातून हा एक चांगला रस्ता तयार होईल. गावडेवाडीच्या लोकांना माझी एवढीच विनंती आहे, जसा मी रस्ता एक केलाय ना तसं गावात तुम्ही एकाच रस्त्यात चला. रस्ते अलग अलग करू नका. अलग अलग रस्ते झालं की गाव मागं पडतं. जुन्या जाणत्या नेत्यांनी या गावाला खूप नाव मिळवून दिलेलं आहे, वैभव मिळवून दिलेलं आहे. डिंब्याचा उजवा कालवा इथून जातोय,